संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील मूळगंगा माता मंदिराच्या सुशोभीकरणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं 2,26,80,000 रुपये मंजूर झाले होते. परंतु मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ग्रामपंचायत प्रशासनाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराविरोधात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप निवृत्ती रहाणे आणि ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्याम विजय रहाणे यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आमरण उपोषण सुरू केलं होतं. 2 दिवसांपासून सुरू असणाऱ्या आमरण उपोषणाला संगमनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र कासार, सरपंच भाऊसाहेब रहाणे, ग्रामविकास अधिकारी रामदास काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तुम्हाला पत्र प्राप्त करून देतो असं आश्वासन दिलं. त्यामुळे उपोषणकर्ते चांगले संतप्त झाले आहे. जोपर्यंत आम्हाला हे बांधकाम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र आणून देत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा या उपोषणकर्त्यांच्या वतीनं घेण्यात आला होता. ग्रामपंचायतकडून आवश्यक असलेले ना हरकत दाखला आणि काम सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध असल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. ते पत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्याम मिसाळ यांनी या बांधकामासाठीचा निधी मंजूर आहे. त्यामुळे बांधकाम सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कोणतीही अडचण नाही असं लेखी पत्र ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आणि त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं उपोषणकर्त्यांना ना हरकताने जागा उपलब्ध असल्याबाबतचा दाखला देण्यात आला आणि त्यानंतर विस्तार अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या हस्ते लिंबू पाणी घेत उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. या उपोषणास भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष काशीनाथ पावसे, भाजपाचे ज्येष्ठ नेते राम जाजू, माजी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष शरद गोरडे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सांगळे, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत, भाजपाचे सरचिटणीस किरण गुंजाळ, सचिव नितीन रहाणे, धनंजय रहाणे, बाबासाहेब रहाणे, गोरख रहाणे, अमोल रहाणे, सागर रहाणे, किसन रहाणे, सीताराम रहाणे, शांताराम गोपणे यांच्यासह गावातील तरुणांनी या उपोषणाला पाठिंबा दिला होता. तर उपोषणस्थळी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोलेमान सातपुते, शिवाजी डामाळे, संजय बढे, ओमकार शेंगाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. माननीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्याने आमच्या चंदनापुरी गावाच्या देवस्थान श्रद्धा देवस्थान मूळगंगा माता मंदिराच्या सुशोभीकरण करण्यासाठी पर्यटन विभागाकडून 2,26,80,000 निधी मंजूर झालेला आहे. या कामाची निविदा अंतिम टप्प्यात आहे. फक्त या कामाच्या श्रेयवादासाठी आम्हाला उपोषणासाठी बसावं लागले. याचं आम्हाला फक्त ना हरकत दाखला आणि जागेचा उतारा लागतो आहे. 5 गुंठे जागा वाढून लागते इस्टिमेटला. या मागणीसाठी आम्ही इथे उपोषणाला बसत आहे. आणि माझी एवढीच इच्छा आहे का आपल्या गावाचं श्रद्धास्थान असलेल्या देवीच्या कामासाठी जर कोणी श्रेयवाद राजकारण करत असेल तर देवी कदापि त्यांना कधी माफ करणार नाही. काय मागणी आहे तुमची प्रमुख? आमची एकच मागणी आहे, आम्हाला ना हरकत दाखला मिळावा, ग्रामपंचायतकडे जागा उपलब्धतेचा ना हरकत दाखला मिळावा एवढी विनंती आहे. ग्रामपंचायत का देत नाही? श्रेयवाद, मनमानी कारभार आणि श्रेयवादामुळे ग्रामपंचायत आम्हाला ना हरकत दाखला देत नाही. 6/8/2024 रोजी सामाजिक कार्यकर्ते श्याम विजय रहाणे आणि संदीप रहाणे हे उपोषणाला बसलेले. परंतु आता हे उपोषण एक निमित्त झालेले आहे. हा कारभार गेल्या 1.5 वर्षापासून चालू आहे पाहतोय आम्ही. आणि श्याम यांनी मागंसुद्धा जे आता ज्याचं श्रेयवादासाठी हा कार्यक्रम घाट घातला जातोय किंवा विरोधकाकडनं एवढं अट्टहास केला जातो एक हे देण्यासाठी, NOC देण्यासाठी, ना हरकत दाखला शिल्लक तो देण्यासाठी. जर म्हणतात की हा दाखला देता येत नाही सर्वसामान्य नागरिक म्हणून, आता श्यामने केलेल्या तक्रारीची काल चौकशी करायला विस्तार अधिकारी, गट शिक्षण विस्तार अधिकारी काल इथे चंदनापुरी ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी केलेला तो चौकशी अहवालाची प्रत दिली की मग त्या चौकशीत स्पष्ट होईल की यांचा कारभार किती स्वच्छ आहे. आणि आपण जे म्हणतो प्रोसिडिंग म्हणजे हा ग्रामपंचायतीचा आत्मा आहे.
त्या आत्म्यावर सगळी ग्रामपंचायत चालते. आपला विकास निधी असेल, ग्राम निधी असेल, येणारा निधी असेल, खासदार आमदार, हा सर्व कारभार हा ग्रामसेवकाच्या अंडर चालतो. तर त्या प्रोसिडिंगचा आत्माच यांनी गायब केलेला आहे. हे तुम्हाला मी उद्या ज्यावेळेस तो आपल्याकडं तो विस्तार अधिकाऱ्यांचा अहवाल दाखल होईल त्यावेळेस जे श्रेयवादाची लढाई चालू आहे, हा ठराव कोणी मांडला, त्याला अनुमोदन कोणी दिलं, याच्यामध्ये किती सत्यता आहे, हे आपल्याला फक्त वेट अँड वॉच तो अहवाल येईपर्यंतची भूमिका पाहायची आहे. ते आल्यानंतर आपण याचं दूधचं दूध पाणी होईल. आणि अध्यक्ष मुळगंगाचे ज्यांनी बोललेले याच्यात कोण खरं राजकारण करतं, तेवढा अहवालाची प्रत आली का आपण ती जग जाहीर करू. ऑगस्टपासून चंदनापुरीचे ग्रामस्थ यांनी 29 जुलैला निवेदन दिलं होतं. लेखी निवेदनामध्ये देवीच्या मंदिराचा परिसर सुशोभीकरण आणि पर्यटनमधून तो प्रस्ताव मंजूर झाला, ज्यासाठी आपल्याला हरकत दाखला आणि वाढीव जागेचा उतारा लागत होता. यासाठी त्यांच्या संमतीसाठी अर्ज केला, पण त्यांनी त्या अर्जाला केराची टोपली दाखवली. त्याच्यावर आजपर्यंत कोणतंही उत्तर दिलं नाही. आणि विनाकारण याच्यामध्ये या देवीच्या कामामध्ये एक राजकारण वेगळ्या पद्धतीने तयार झाले. आणि ना हरकत दाखला हा कोणत्याही ग्रामस्थाला देणं ग्रामपंचायतचं काम, आणि ग्रामस्थ मागतोय, गावचा बाहेरचा माणूस नाही मागत. मग ग्रामस्थाला ना हरकत दाखला देणं याचं त्यात काय एवढंच अवघड आहे. आणि त्या ना हरकत दाखल्याने काय मोठा ग्रामपंचायतीचं नुकसान होणार आहे, उलट गावाचंच चांगलं भविष्य घडणार आहे. या दृष्टीने आम्ही सगळे कार्यकर्ते त्या मागणी करत होतो. त्या मागणीला त्यांनी केराची टोपली दाखवली, त्यामुळे आम्हाला आज उपोषणाला बसावं लागले. आज 8 दिवसापासून निवेदन दिलं आहे, एकाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाची दखल घेतली नाही. आणि कालपासून कोणताही अधिकारी या ठिकाणी आमच्या या उपोषणाची दखल घेण्यासाठी आलेला नाही. आज सकाळपासून सुद्धा या ठिकाणी आमच्या एका कार्यकर्त्याची तब्येत खराब झालेली, त्याचा BP हाय झालेला आहे, एकाची शुगर मायनस झालेली आहे. आणि असं असताना सुद्धा जर कोणताही प्रशासकीय दखल घेत नसेल तर त्या सर्व या उपोषणाची जबाबदारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांचीच राहील, अशी मी गावच्या वतीने या ठिकाणी खात्रीशीर सांगतो. इथं काय 2 शब्द बोलतो मी. कालपासून उपोषणाला बसलेलं आहे इथं. आत्तापर्यंत आमच्याकडं कोणताच प्रशासकीय अधिकारी आलेला नाही. त्यांचा पण आम्ही पत्रव्यवहार झालेला आहे, निवेदनं दिलेलं आहे, पण इथपर्यंत कोणी पोचलेलं नाही. आणि गावच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आमचं हे श्रद्धास्थान आहे मुळगंगा माता देवी, आणि त्याच्यासाठी आलेला निधी कोणाच्या पोटात दुःख आहे, त्याचं राजकारणाचा त्याचा विपर्यास करणं. पण आमच्या देवीचं एक शास्त्र आहे, जे तिला आडवे आले त्यांना आडवं केल्याशिवाय तिने काही सोडलेलं नाही. एवढंच बोलायचं. ओके. 6 ऑगस्टपासून चंदनापुरी गावातील आमचे 2 सामाजिक कार्यकर्ते श्यामभाऊ राणे आणि मुळगंगा देवस्थानचे अध्यक्ष संदीप राणे उपोषणासाठी बसले. उपोषणाचं कारण मुळगंगा मातेच्या मंदिराचे सुशोभीकरणासाठी, म्हणजे त्याला जे पर्यटनाच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध झाला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून, त्या निधीसाठी लागणारे कागदपत्र ग्रामपंचायत वेळोवेळी मागितले. आम्हाला कायमच टाळाटाळ करण्यात आली त्याच्या संदर्भामध्ये. तर आता एक अंतिम टप्प्यात हे काम, म्हणजे कागदाचं काम अंतिम टप्प्यात असताना एक NOC लागत होती व ते सांस्कृतिक भवनासाठी ॲम्युनिटीसाठी जे टॉयलेट ब्लॉक साठी जी जागा उपलब्ध करून द्यायची, की त्याचा एक दाखला ग्रामपंचायतचा साधा 2 ओळीचा. तर त्याच्यासाठी आम्हाला 1 महिनाभर संघर्ष करायला लागला तो दाखला मागण्यासाठी. मी त्या सदस्य बॉडीमध्ये आहे, मी त्यांना विनंती केली, सरपंचाला विनंती केली, बाकी सदस्य मंडळाला पण धरून विनंती केली, पण ते सत्तेचा दुरुपयोग एकाएकी सगळे निर्णय वाढायचे. आम्हाला त्याच्याशी काही हे नाही, हे काम आम्हीच केलं आहे श्रेयवादासाठी. ठीक आहे, श्रेयवाद असेल तो श्रेयवाद नंतर आहे, पण हे काम सगळ्या लोकांच्या विकासासाठी किंवा मूलभूत सुविधांसाठी होतं आहे. त्याच्यामध्ये ओढाताण करण्यापेक्षा माझं असं मत होतं व त्यांनी की दाखला देऊन कामाला पुढं कार्यान्वित करावं. तर आता ते आता काकांनी सांगितल्याप्रमाणे ते कुठपर्यंत वाट बघणार आहेत आमची कार्यकर्त्यांची, काय ते जीव घेणार आहे का, आमच्या कार्यकर्त्यांची हत्या घडून आणणार आहे, असा माझा गंभीर आरोप आहे त्यांच्यावर. का हे कुठपर्यंत वाट बघणार आहे त्यांची NOC देण्यासाठी, कुठपर्यंत वाट बघणार आहे. त्यासाठी माझी प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही तत्पर त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करून आमच्या कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय द्यावा. आणि मी त्यांनी ते जे करतात त्याचा जाहीर निषेध. एहसान मीडियासाठी
प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.